आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की यंग ॲडल्ट्सनी त्यांच्या लाईफमध्ये वेल्थ क्रिएशन कसं करायचे. नमस्कार, मी समीर माचवे. मी एक फायनान्शियल फ्रीडम कोच आहे आणि माझ्या या फिंदास मराठी चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो. आपण नोव्हेंबरची ही सिरीज रन करतोय. त्या सिरीज मधला हा दुसरा व्हिडिओ आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी कशी चालू करता येईल, वेगवेगळ्या ॲसेट क्लासेस बद्दल आपण माहिती घेतली होती. ज्या लोकांनी तो व्हिडिओ मिस केलेला आहे त्यांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन त्याची लिंक चेक करावी किंवा इकडे आय बटन मध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक सापडेल. आजचा विषय आपला आहे की यंग ॲडल्ट्स म्हणजे टिपिकली जे 30-35 वयोगटातले लोक आहेत त्यांनी वेल्थ क्रिएशन कसं करावं, त्या वेल्थ क्रिएशनसाठी त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टी करणं आवश्यक आहे, या सगळ्यावरती आज आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. या चॅनलवरती मिळणाऱ्या माहितीमुळे जर तुमचा फायदा होत असेल तर हा चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. मला लाईक द्यायला विसरू नका. त्याच्यामुळे मला अजून एनर्जी मिळते आणि मी चांगलं चांगलं कंटेंट तुमच्यासाठी बनवू शकतो. आजच्या विषयाकडे वळूयात. हाऊ टू क्रिएट वेल्थ वेन यू आर यंग, हाऊ टू स्टार्ट दॅट होल ऍक्टिव्हिटी ऑफ वेल्थ क्रिएशन. सगळ्यात पहिली जी स्टेप आहे ती आहे आपले फायनान्शियल गोल्स तयार करणे. आपल्याला नक्की कुठल्या प्रकारचं आयुष्य जगायचं ह्याची क्लॅरिटी असतं फार आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही एका शांत जागी बसून याचा विचार करा की आपले ड्रीम्स काय आहेत, मला नक्की कुठल्या प्रकारचं आयुष्य जगायचंय, मला कुठल्या प्रकारच्या घरामध्ये राहायचंय, मला कुठल्या प्रकारच्या गाडीत फिरायचंय, मला जग फिरायचंय का, मला समाजसेवा करायची आहे का, नक्की कुठलं आयुष्य मला एक्झॅक्टली जगायचंय हे ठरवणं फार आवश्यक आहे. अनेकदा आपण आयुष्य जगायला सुरुवात करतो मात्र कुठल्या प्रकारचं आयुष्य जगायचंय ह्याच्यावरती आपल्याला अजिबात क्लॅरिटी नसते. सो आजच थोडासा वेळ काढा, तास 2 तास बसा, एखाद्या वहीमध्ये लिहा की माझ्या अशा कुठल्या कॉलिंग्स आहेत, मला कुठली गोष्ट आतून असं एनर्जी देते की ही केल्यामुळे मला लाईफमध्ये मजा येणार आहे, दिस इज माय पॅशन. फाइंड आउट, डू सम एन्क्वायरी आणि त्याच्यावरून तुमचे फायनान्शियल गोल्स बनवा. कारण हे फायनान्शियल गोल्स दे विल ऍक्ट ॲज अ नॅव्हिगेशन टूल फॉर युअर लाईफ. जसं आपण आज गुगल मॅप्समध्ये नॅव्हिगेशन वापरतो आणि आपल्याला एका विशिष्ट गावाकडे किंवा त्या गोलकडे जायचं असतं, तसंच आपल्या आयुष्यामध्ये पण हे गोल सेट करणं आवश्यक आहे आणि त्या दिशेने चालण्यासाठी आपण हे नॅव्हिगेशन टूल वापरलं पाहिजे. सो पहिले हे सेट करा की तुमचे फायनान्शियल गोल्स काय आहेत. आता त्या फायनान्शियल गोल्सचं वर्गीकरण करणं आवश्यक आहे. काही शॉर्ट टर्म गोल्स असतील, म्हणजे तुम्हाला काही 6 महिन्यात काही गोष्टी साधायच्या असतील किंवा वर्षभराच्या कालावधीत काही गोष्टी साधायच्या असतील, त्यांना शॉर्ट टर्म गोल्स मध्ये टाका. काही मीडियम टर्म गोल्स असतील, म्हणजे 1 वर्षापासून 3 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही साध्य करायचं असेल, उदाहरणार्थ तुम्हाला काही गाडी घ्यायची असेल किंवा 2 व्हीलर घ्यायची असेल किंवा तत्सम काहीतरी. आणि मग लॉंग टर्म गोल्स, त्याच्यामध्ये येईल तुमचं मुलांचं शिक्षण, लग्न, तुमची स्वतःची रिटायरमेंट, अशी याचं वर्गीकरण करा. आणि मग वर्गीकरण केल्यानंतर मग त्याला प्रायोरिटाईज करणं गरजेचं आहे की कुठला गोल माझ्यासाठी आवश्यक आहे, कुठला गोल मी मिस करूच शकत नाही. उदाहरणार्थ एक कंपॅरिझन घेतलं की मला एक स्वतःचं घर बांधायचंय वर्सेस मला रिटायरमेंट करायची, तर एक वेळ मी घर बांधणं टाळू शकतो पण मी रिटायरमेंट टाळू शकत नाही, कारण रिटायरमेंट ही प्रत्येकाला कंपल्सरी आहे. मग त्याला प्रायोरिटीज, मग मी फर्स्ट प्रायोरिटी देणार रिटायरमेंटला आणि सेकंड प्रायोरिटी देणार घर बांधण्यात, असं त्याला प्रायोरिटी सेट करणं आवश्यक आहे. आणि एकदा ती प्रायोरिटी सेट झाली की मग आपण बघणार आहोत की त्या प्रायोरिटीला आपल्याला कसं फुलफिल करता येईल, त्याच्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, ही थर्ड स्टेप आपली असणार आहे. आता आपले गोल सेट झालेले आहेत, आपल्या प्रायोरिटीज पण सेट झाल्या. पहिलं कुठल्या गोलवर काम करणार आहोत आपण, दुसरं कुठल्या, तिसऱ्या कुठल्या, अशी प्रायोरिटी आपली सेट झाली. आता महत्वाची गोष्ट येते म्हणजे बजेटिंग. आपला इन्कम काय आहे आणि आपले खर्च काय आहे याचा ताळेबंद जुळणं हे फार आवश्यक आहे. बहुतांश लोक बजेटिंग करत नाहीत. ते जस्ट त्यांचा इन्कम होतो आणि मग ते खर्च करत राहतात. महिन्याच्या शेवटी त्यांच्याकडे पैसे उरतील नाही उरतील हे त्यांच्या कंट्रोलमध्ये नसतं. सो इथे बजेटिंग आवश्यक आहे. एक सिंपल एक्सेल मधलं बजेटिंग टूल, एक्सेल शीट तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा इन्कम लिहा आणि मग तुमचे जे खर्च आहेत ते लिहायला सुरुवात करा. आणि प्रत्येक गोष्टीला एक खर्चाची लिमिट बांधून द्या. एक्स्पेशली
असे खर्च ज्या आपण हव्याच्या गोष्टींवर करतो, कपड्यावर करतो, बुटांवर करतो, स्वतःच्या ऍक्सेसरीजवर करतो. काही खर्च हे कंपल्सरी आहेत. उदाहरणार्थ लाईट बिल, इलेक्ट्रिसिटी बिल हे कंपल्सरी आहे. आपल्या इन्व्हेस्टमेंट कंपल्सरी आहेत. असं ते बजेटिंग करणं फार आवश्यक आहे. ते बजेटिंग केल्यानंतर आपल्याला कळेल की हे सगळे जे माझे गोल्स आहेत याच्यासाठी मी किती पैसे बाजूला ठेवणार आहे आणि त्याच्यावरती ठरेल की मी त्या गोलवर कधी पोहोचणार आहे आणि कधी नाही पोहोचणार आहे किंवा पोहोचणार आहे की नाही. मुळात हे बजेटिंग करणं आवश्यक आहे आणि दर महिन्याच्या एंडला तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की मला इन्कम किती झाला, माझा खर्च किती झाला आणि माझ्याकडे पैसे किती उरलेत. हा टाळेबंद जर तुमच्याकडे नसेल तर अनफॉर्च्युनेटली तुम्ही तुमची लाईफ प्रॉपरली मॅनेज करत नाही आहात आणि ही गोष्ट तुमची तुम्हालाच करणं आहे. दुसरं कोणीही हे तुमच्यासाठी करणार नाही, हे लक्षात घ्या. सो हे करणं फार आवश्यक आहे. बजेटिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग फॉर यू टू सेव्ह मनी अँड इव्हेंच्युअली टू इन्व्हेस्ट दॅट मनी. आता मागच्या व्हिडिओमध्ये पण आपण याचा उल्लेख केला होता, आजही मी उल्लेख करतो की आपली इन्व्हेस्टमेंट जर्नी लवकर सुरू करणं आवश्यक आहे. बजेटिंग झालंय, आता तुम्हाला कळलेलं आहे की तुम्हाला जगण्यासाठी किती पैसा लागतोय, किती पैसा तुमचा बाजूला पडणार आहे. तो बाजूला पडलेला पैसा कुठे जाणार आहे, तर आपण टॉप प्रायोरिटीचे जे आपले गोल्स आहेत तिकडे तो पैसा आपल्याला टाकावा लागणार आहे. आणि मग त्याच्यासाठी सगळ्यात मोठं शस्त्र आपल्याकडे काय असेल तर ते आहे कंपाऊंडिंगचं. म्हणजे चक्रवाढ व्याजाने आपला पैसा जेवढा वाढू शकतो तेवढा दुसरा कुठल्याही गोष्टीने वाढू शकत नाही. त्यामुळे सुरुवात लवकर करा. कमी अमाऊंट गुंतवली तरी चालते, पण ती आयुष्यात लवकर गुंतवणं फार आवश्यक असतं. सो कंपाऊंडिंगचा जो काही फॉर्म्युला आहे तो समजून घ्या आणि लवकर सुरुवात करा. तुमचे टॉप प्रायोरिटी गोल्स जे आहेत त्यांना थोडी फिडिंग जरी तुम्ही इनिशियली केली, थोडेच पैसे गुंतवले तरी चालेल, पण त्याच्यामध्ये सातत्य ठेवा आणि अर्ली स्टार्ट करा आणि लॉंग टर्म साठी गुंतवणूक करा, ज्याच्यामुळे कंपाऊंडिंगमुळे तुमचं मोठ्या प्रमाणात वेल्थ क्रिएशन होईल. सो स्टार्टिंग अर्ली इज इम्पॉर्टंट अँड युझिंग कंपाऊंडिंग इन युअर फेवर इज व्हेरी व्हेरी क्रुशियल. बरेच लोक उशिरा चालू करतात आणि त्याच्यामुळेच घात होतो. मागच्या व्हिडिओमध्ये ऑलरेडी आपण बघितले वेगवेगळे ऍसेट क्लास, प्रामुख्याने 4 ऍसेट क्लास आपण बघितले. फिक्स्ड इन्कम इन्स्ट्रुमेंट्स, कमोडिटीज, रिअल इस्टेट आणि इक्विटी मार्केट. ह्याच्यापैकी सगळ्याचा योग्य वापर करून तुम्ही तुमचं वेल्थ क्रिएशन साधू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. फायनान्शियल नॉलेज इज दी की. आपण सगळे लोक स्कॉलेस्टिकली लिटरेट आहोत, प्रोफेशनली लिटरेट आहोत, आपण शाळा कॉलेज शिकलेलो आहोत आणि हे प्रोफेशनल एज्युकेशन जे आपण घेतलंय त्याच्यामुळे आपल्याला पैसे कमवण्यासाठी मदत होते. पण त्या पैशाचं नीट नियोजन करून आपल्याला हवं तसं आयुष्य जर आपल्याला जगायचं असेल तर मात्र अजून एक प्रकारचं एज्युकेशन आपल्याला लागतं. त्याला म्हणतात फायनान्शियल एज्युकेशन किंवा आर्थिक साक्षरता. त्यामुळे तुम्ही सातत्याने आर्थिक साक्षरता घेतली पाहिजे. वेगवेगळी पुस्तकं आज आहेत, युट्यूबवर अनेक प्रचंड प्रमाणात व्हिडिओज उपलब्ध आहेत, पॉडकास्ट आहेत, ऑडिओ बुक्स आहेत, सेमिनार्स, वेबिनार्स, वेगवेगळ्या मेथड्स मधनं तुम्ही तुमची आर्थिक साक्षरता साधा. माझ्या या चॅनलवरती मी काही प्रमाणामध्ये तुम्हाला आर्थिक साक्षर करण्यासाठी माझा प्रयत्न असतो. माझ्या या चॅनलवरती तुम्हाला आर्थिक साक्षरता देण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे ह्या चॅनलवरचे पण व्हिडिओ बघा आणि असे अनेक चॅनल्स आपल्याला युट्यूबवर सापडतील, त्याचे देखील व्हिडिओज तुम्ही बघितले पाहिजे. आणि तुमचं हे जे काही लर्निंग प्रोसेस आहे ही आजन्म चालू राहिली पाहिजे. ज्या लोकांना सातत्याने शिक्षण घेण्याचं व्यसन लागतं असं मी म्हणेन, त्यांना चांगलं आयुष्य जगण्यास फार मोठी मदत या शिक्षणाची होती, एक्स्पेशली आर्थिक एज्युकेशन. हे पुस्तक मी लिहिलेलं आहे, 25 हॅबिट्स दॅट मेक यू रिच. हे Amazon वरती उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. याच्यातनं देखील तुम्ही आर्थिक साक्षरता तुमची साधू शकता. याच्यामध्ये मी 25 सवयींचा उल्लेख केलाय. मागच्या 23 वर्षात मला 2000 फायनान्शियल लाईफ बघून जो काय अनुभव आला तो सगळा अनुभव मी याच्यात टाकलेला आहे. खूप महत्वाची इन्फॉर्मेशन मी याच्यात दिली. हे पुस्तक आवर्जून वाचा, तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये मोठा फरक पडेल. सरते शेवटी एक गोष्ट मी सांगतो की वेल्थ क्रिएशनची जी जर्नी आहे ती मॅरेथॉन पळण्यासारखं आहे. इट इज नॉट अ 100 मीटर रेस की तुम्ही जोरात पळाले आणि 10 सेकंदात शर्यत संपली. इथे तुम्हाला आयुष्यभर त्या दिशेने पळायचंय. सो मॅरेथॉन आहे म्हणजे स्टॅमिना पाहिजे, सातत्य पाहिजे. सो तुमच्या गोल्सवर लक्ष ठेवा, फोकस करा. अशा ठिकाणी ते गोल्स डिस्प्ले करून ठेवा जे तुमच्या नजरेआड होणार नाहीत, सातत्याने तुमच्या नजरेसमोर राहतील. दर महिन्याला तुमचं बजेट घेऊन बसा. माझा इन्कम किती झाला, माझा खर्च किती झाला आणि मी नक्की गुंतवणूक किती केली. ही केलेली गुंतवणूक मला माझ्या गोल्सच्या किती जवळ घेऊन जाते, की मला अजून काही गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे. या सगळ्याचा विचार हा झाला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला प्रोफेशनल मॅनेजमेंट करता यायला पाहिजे.
त्याचा आढावा घेणे, कुठल्या कुठल्या ऍसेट क्लासेसमध्ये आपण पैसे टाकतोय, त्या ऍसेट क्लासेस बद्दल काही आर्थिक साक्षरता करून घेणे, काही बेसिक नॉलेज घेणे, त्याला सातत्याने त्याचा रिव्ह्यू घेणे, त्याला मॉनिटर करणे आणि आपले जे काही त्याच्यामध्ये काही गोल्स आपले अचीव्ह होणार आहेत, काही गोल्स अचीव्ह नाही होणार आहेत, त्या गॅप आयडेंटिफाय करणे, जिथे अचीव्ह होण्यासाठी आपल्याला जे काही करावं लागेल ते करणे. आणि गोल्डन रूल जो मी नेहमी सांगतो तो म्हणजे तुमच्या इन्कम वर काम करा, तो इन्कम वाढवण्यासाठी प्रयत्नशील राहा, तुमचे खर्च कमी ठेवा आणि ही जी इन्कम आणि एक्सपेन्स मधली गॅप आहे ही एका फायनान्शियल एक्सपर्टच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुंतवणूक करा की इट विल बीट द इन्फ्लेशन रेट बाय डिसेंट मार्जिन. डू दिस फॉर 10 years अँड ईच वन ऑफ यू कॅन बी फायनान्शियली फ्री. सोपी प्रोसेस आहे, त्याच्यात कुठलंही रॉकेट सायन्स नाहीये आणि चांगलं आयुष्य जगण्यासाठी, चांगले वेल्थ क्रिएशन करण्यासाठी पैसे लागत नाही, फार अक्कल लागत नाही, लागतं मात्र सातत्य. आणि हेच सातत्य जर तुम्ही आणू शकलात तर निश्चितच तुम्हाला एक चांगलं आयुष्य लाभेल. आज मी इथेच थांबतो. पुढच्या आठवड्यात आपण या सिरीज मधला तिसरा व्हिडिओ बघूयात. अजून एका विषयाला आपण हात घालणार आहोत. तोपर्यंत हा व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितच लाईक द्या, तुमच्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर, हॅव एन अबंडंट लाईफ.